सोलापूरमध्ये शुक्रवारी कांद्याचे लिलाव बंद झाले होते आणि हे लिलाव आज पुन्हा एकदा सुरू होतात। कांद्याच्या लिलावासाठी मात्र बाजार समितीने काही नवे नियम आखलेत। बाजारामध्ये आता केवळ 600 ट्रक कांदा लिलावासाठी सोडण्यात येईल। कांद्याला साधारणतः 1800 ते 2200 रुपये इतका दर मिळतोय। या लिलावासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती, त्यामुळे बाजार समितीच्या नियोजनामध्ये मोठा गोंधळ झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं। त्या संदर्भात बोलण्यासाठी बाजार समितीचे संचालक केदार उंबरजी आपल्यासोबत आहेत। शुक्रवारी जे गोंधळ झाला त्यानंतर तुम्ही वेगवेगळे नियम केलेत आणि आज बाजार सुरळीत दिसतंय, काय नेमके नियम आहेत आणि कशा पद्धतीने बाजार सुरू आहे? परवा दिवशी शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक, त्याचप्रमाणे माजी आमदार दिलीपराव माने, उपसभापती श्रीशैल नरळेवर संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती। त्यामध्ये आडत्यांचा प्रश्न काय आहे ते विचारविनिमय झाला। त्याचप्रमाणे भुसार बाजारपेठेमधल्या व्यापाऱ्यांचे काय प्रश्न आहेत ते विचार झाला। त्यानंतर श्रमजीवी कामगार जे संघटना आहेत त्यांचे जे काही अडचणी आहेत त्याच्यावर संदर्भात विचारविनिमय झाला। आणि काल रविवार सुट्टी असताना देखील आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून सर्व जे काही शेतकरी काल सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत कांद्याचे गाड्या आणलेले होते त्यांना जनावर बाजारामध्ये आणि ऑइल मिलमध्ये त्या ठिकाणी टोकन देऊन त्यांना त्या ठिकाणी उभा करण्यात आला। त्या संदर्भात सर्वीकडे मेसेज सर्व आडत्यांनी देखील सहकार्य केलं आणि सर्वात महत्त्वाचं जे आमचे मायबाप शेतकरी बंधू आहेत त्यांनी या बाजारपेठेला सहकार्याची भूमिका त्यांनी दाखवली आणि त्यामुळं आज बाजारपेठेमध्ये 700 ते 750 गाड्याची कांद्याची आवक झाली। त्याच्यानंतरचे जे एक्सेस गाड्या असतील किंवा एक्सेस पिशव्या तर त्यांना काय करणार? त्यांच्यासाठी देखील जागा आपल्याकडं ऑइल मिलमध्ये जागा उपलब्ध आहे, त्यांनाही देखील दुसऱ्या दिवशीसाठी टोकन त्या ठिकाणी देणार आहोत। हे संध्याकाळी माल गेल्यानंतरनं त्या लोकांना पहिला प्राधान्याने आत सोडलं जाईल। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे नियोजन होतं त्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळतं। ते गोंधळ सुधारण्यासाठी बाजार समितीने नवे नियम केलेत आणि नियमांचा वापर करून आज बाजार जेथे सुरळीत होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।